सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। बघा आता मी छान 2 चमचे तेल घेतलं आणि 50 ग्रॅम वाटाण्याचे दाणे काढून घेतले, 25 ग्रॅम गाजर कट करून घेतलं म्हणजे समजा ना एक गाजर छोटं छोटं कट करून, तसंच अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि लसणाच्या 4 ते 5 कळ्या घेतल्या। आता हिरव्या मिरच्या आहे, तिखट आहे, 4 कट करून घेतल्या। छान मस्त गरम गरम बनवायची ही रेसिपी। आता मी ज्याप्रमाणे म्हटलं छोटं गाजर घेतलं, त्याला बारीक कट करून घेतलं, त्याला पण होऊ देते। आता पाणी बॉईल होऊ देते छान मस्त आणि उकळी येईपर्यंत तोपर्यंत त्याच्यामध्ये ताजे वाटाणे पण टाकते। वाटाणे मी 50 ग्रॅम घेतले म्हणजे अर्धी वाटी समजा, मी दाणे काढून घेतले आणि मीठ चवीनुसार घेतलेलं आहे। आणि बघा आता याला छान उकळी येऊ देते पूर्णपणे। आता छान मिक्स झालेलं आहे आणि आता मी घेतलं आहे 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम तांदूळाचं पीठ। आता तांदूळाचं पीठ घरी असतेच सर्वांच्या जवळजवळ आणि झटपट होणारा पदार्थ आहे, काही वेळ लागत नाही। याच्यासोबत दुसरं काय खायचं ते पण मी तुम्हाला बनवून दाखवलं आहे। दही टाकलं आहे अर्धा चमचा, तुम्ही पाहिजे तर अर्धी वाटी ताक आंबट वापरू शकता। माझ्याकडे दही होतं ते मी वापरलं। आता बघा याला छान फेटून घेतलं आणि याला आता तेल पुन्हा मी 2 चमचे आधी वापरले, 1 चमचा तेल आता टाकते, ज्याप्रमाणे आता या पॉटला ते चिपकू नये म्हणून। आणि हा पदार्थ कसा सगळ्यांनाच, लहान असो मोठे असो, सगळ्यांना खायसाठी छान टेस्टी वाटतो, मोस्टली बनतोच हा। बघा आता मी दुसऱ्या पदार्थासाठी घेतले धने आणि जिरे, लवंगा, मिरे, हे सगळं मी व्यवस्थित लिहून दिलं आहे। लसूणसुद्धा घेतलेलं आहे 4 कळ्या, ते सगळं आता मी याच्यामध्ये लिहिलेलं आहे। तसंच लाल 1 मिरची आणि याला छान शेकून घेतलं। त्याच्यानंतर याला मिक्सरच्या पॉटमधनं छान पावडर करून घेते। व्हिडिओ अगदी छोटा आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा। तसंच 2 टोमॅटो घेतले, एक त्याच्यात कच्चा सर, एक लाल आणि बीट घेतलं आहे। माझ्याकडे लाल टोमॅटो नव्हते जास्त अवेलेबल म्हणून मी असं काही केलं, तुम्ही नुसते टोमॅटो वापरू शकता, पण बीट तर हेल्दीच असते। बघा याची मसाल्याची पावडर तयार झाली। आता याच्यासाठी छोट्या चमच्याने 2 चमचे तेल घेतलं, जास्त नको आहे तेल म्हणून। आणि बघा आता मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले, जिरे तडतडले की तो केलेला मसाला मी तयार करेल, त्याच्यामध्ये टाकेल शेकायला। ऑलरेडी शेकलेला आहे म्हणून जास्त वेळ ठेवायचंच नाही आहे। लसूण पण त्याच्यात बारीक झालेलं आहे सोबत। तर बघा याला छान होऊ देते आणि जे मी टोमॅटो वगैरे, हळद अर्धा चमचा, तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि काही दुसरं नाही आहे, अगदी साधं सोपं आहे। आणि जे मी पेस्ट केली होती टोमॅटो आणि बीटची, तुम्हाला बीट आवडत असेल तर वापरा, पण बीट तर हेल्दी असते, नक्की वापरा, छान वाटतं, कलर पण छान येतो। तसंच मी आता मिक्सरच्या पॉटमधनं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि मीठ चवीनुसार टाकलं। आता याच्या 2 उकळ्या येऊ देते, जास्त काही, लिंबू अर्ध लिंबू पिळलं म्हणजे 1 चमचा रस घाललेला आहे तो छान। आणि थोडंसं याच्यामध्ये गूळ टाकते, थोडंसं गुळसर असं छान वाटते ना। तर हे बघा झालेलं आहे, आता वाफून आलेलं आहे मस्त। तांदूळाची उकड खूप छान झाली, थोडी हटके बनवली आहे, वेगळ्या पद्धतीने बनवली आहे, पण चवीला खूप छान लागते। तसंच टोमॅटोचं सार पण रेडी आहे, तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कळवा। थँक्यू।